Good morning, students. This is second lecture of topic systematics of living organisms. At the time of first lecture, we have studied systematics, then taxonomy and classification. These are similar three words. Then we have discussed about the artificial method, natural method and phylogenetic method of classification. Then we have discussed three domains of life. Then we have also discussed chemotaxonomy, numerical taxonomy, cladogram, phylogeny and DNA barcoding. Today we are studying about the next point, taxonomic categories. This is the next point, taxonomic categories. Here taxonomic categories is explained in detail. म्हणजे वर्गीकरण जे करतो आपण ते कशा पद्धतीनं करायचं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा काय म्हटलं आहे, taxonomic category classification is not a single step process but involves hierarchy of steps in which each step represents a rank or category. प्रत्येक ह्याच्यामध्ये रँक आणि कॅटेगरी ठरलेले आहे. सिन्स the category is a part of overall taxonomic arrangement is called a taxonomic category and all categories together constitute the taxonomic hierarchy. Kingdom, division, class, order, family, genus, species are the categories in hierarchical sequence. These are compulsory categories. Besides these are some facultative categories like suborder, subfamily etc. to be used as per need. आता टॅक्झॉनॉमी कॅटेगरीची हायरआर्ची कशी मानली जाते ते दिलेलं आहे पहा. नेक्स्ट पॉईंट, हायरआर्ची, टॅक्झॉनॉमिक हायरआर्ची. आता याच्यामध्ये बघा अनेक टर्म्स दिलेले आहेत वर्गीकरणात, प्लॅन्ट असू द्या किंवा ॲनिमल्स. स्मॉलेस्ट युनिट्स टू हायेस्ट युनिट्स म्हणजेच स्पेसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, सबक्लास, क्लास, डिव्हिजन, किंगडम अशा पद्धतीनं हायरार्ची लेवल गेलेले आहे. हा प्रत्येक युनिट आपणाला यातला पाहायचा आहे. आता टेक्झॉन कुणाला म्हटलं जातं? टेक्झॉन इज द taxonomic group of any rank in the system of classification. H.J. Lamb in 1948. Example, in plant kingdom, each one of the following such as angiosperms, dicotyledoni, polypetalae, malvaceae represents a taxonomic group and that is called as the taxon. म्हणजे जेव्हा आपण वर्गीकरण लिहितो तेव्हा डाव्या बाजूला पण आता इथे एक्झाम्पल आहे पहा, कॅटेगरी टेक्झॉन. आता एक टेक्झॉन ॲनिमलचं दिलेलं आहे आणि एक टेक्झॉन प्लॅन्टचं दिलेलं आहे. डायग्राम काय आहे? क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज अँड कोब्रा. चायना रोज म्हणजे जास्वंदी आणि कोब्रा नाग, याचं वर्गीकरण. आता डाव्या बाजूला पिवळ्या कॉलममध्ये लिहिलं आहे त्याला काय म्हटलं जातं? कॅटेगरी. आणि त्याच्या पुढं लिहिलं जातं त्याला काय म्हटलं जातं? टेक्झॉन. तर हे युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन आहेत, हे आपणाला वन बाय वन स्टडी करायचे आहेत. एकूण किती युनिट्स आहेत पहा? स्मॉलेस्ट टू अप्पर म्हणजे खालून वरती जायचं आपण. स्पेसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, सेरीज, सबक्लास, क्लास, डिव्हिजन, किंगडम हे वन बाय वन पाहायचं आहे. हे वन बाय वन पाहत असताना प्रत्येकाची डेफिनेशन आणि एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. आता आपण पुस्तक ओपन केलेलं आहे, पुस्तकात जास्त डिस्क्रिप्टिव्ह दिलेलं आहे तरीसुद्धा आपण ते फॉलो करायचं आहे. आणि तुम्हाला नोट्स ज्या दिलेल्या आहेत त्या नोट्समध्ये अगदी शॉर्ट्समध्ये तुम्हाला त्याच्या डेफिनेशन्स दिलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून नोट्स फॉलो करा, पण बेसिक नॉलेज आपल्याला व्यवस्थित पाहिजे असेल तर टेक्स्टबुक महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा आपण काय पाहायचं आहे? स्पेसीज. व्हॉट इज स्पेसीज? अगदी शॉर्टमध्ये इट इज कन्सिडर्ड ॲज अ बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन.
स्पेसिसची व्याख्या काय? बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. अगदी शॉर्टमध्ये आपण ही व्याख्या एक्सप्लेन करू शकतो. आता त्याचं एक्सप्लेनेशन या पूर्ण पॅराग्राफमध्ये दिलं आहे. पहा, स्पेसिस इज द प्रिन्सिपल नॅचरल टेक्झॉनॉमिक युनिट रँकिंग बिलो ऑफ जीनस अँड डिनोटेड बाय लॅटिन बायनॉमियल युनिट ऑफ क्लासिफिकेशन. दुसऱ्या वाक्याचं काय म्हणता येईल महत्त्वाचं? इट इज ए ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन टू प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग्स. म्हणजेच दोन समान जीव एकमेकाचं इंटरब्रीडिंग करून आहे तसा जीव जन्माला घालू शकतात, अशा जातीला स्पेसीज म्हणतात. आता याचं एक्सप्लेनेशन सांगण्याचं कारण असं, डॉंकी अँड हॉर्स though they are similar but not the same species, these are different species. Why? They gives offsprings and it is called a mule, but mule it is a sterile, it does not gives new offsprings, hence donkeys and ash are the different species. Third point, it was thought to be an undivisible, stable and static unit. However, in the modern taxonomy, subdivision of species such as subspecies, varieties and populations are seen and given more importance. This is the first unit of classification. Then second unit of classification, that is called as the genus. Then what is genus? Genus is taxonomic rank. Genus is a taxonomic rank or category larger than species used in the biological classification of living and fossil organisms. म्हणजेच जीनस हा समान स्पेसीज एका गटात गाठले जातात, त्याला आपण जीनस म्हणतो. जीनस, आता याची व्याख्या काय? जीनस इज ए ग्रुप ऑफ स्पेसीज बेरिंग close resemblance to one another in their morphological characters but they do not interbreed. म्हणजे दिसायला सारखे आहेत म्हणून त्याचा जीनस एकच केला जातो, पण त्यांचं इंटरब्रीड होत नाही. बघा इथं एक दोन एक्झाम्पल दिलेले, एक प्लांट्स आणि एक ॲनिमल्स आहे. पहिले एक्झाम्पल ॲनिमल, टायगर, लिओपार्ड, लायन, ऑल थ्री बिलॉंग टू द सेम जीनस पॅन्थेरा but they does not interbreed with each other. They have common characters yet are different from each other because their genus is same but species is different. Now see another example of the plant, that is the solanum. Brinjal and potato, वांगा आणि बटाटा, both belong to this genus. दोन्हीचा जीनस एकच आहे पण दोन्हीच्या स्पेसीज वेगवेगळ्या असतात. This is called as the genus. And third unit of classification, that is family. What is family? Family, it is higher group of classification than the genus. It is one of the major hierarchical taxonomical rank. A family represents a group of closely related genera. म्हणजे एकसारख्या दिसणाऱ्या जनरा एकाच ग्रुपमध्ये गाठल्या जातात. एक्झाम्पल काय पहा, लाईक हिबिस्कस, गॉसिपियम, सायडा, बॉम्बॅक्स आर इन्क्लुडेड इन सेम फॅमिली. हिबिस्कस जास्वंदी, गॉसिपियम कापूस, सायडा एक वीड आहे, बॉम्बॅक्स तुती, हे एकाच फॅमिलीमध्ये गाठलेले आहेत, मालवेसी. अनदर एक्झाम्पल ऑफ द ॲनिमल, कॅट ऑल्सो बिलॉंग टू फॅमिली लिओपार्ड्स, टायगर्स and lions family Felidae, but dog belongs to different family Canidae. This is about the third unit of classification, that is the family. Then fourth unit of classification, it is cohort or order. आता इथं दोन शब्द का वापरलेत बाजूच्या चार्टमध्ये पहा बरं. इथं ऑर्डर वापरलेला आहे फक्त, पण कोहर्ट वापरलेला नाही. कोहर्ट हा प्राण्यामध्ये वापरला जातो आणि ऑर्डर हा वनस्पतीमध्ये वापरला जातो. आता याची डेफिनेशन काय आहे पहा, कोहर्ट ऑर ऑर्डर. इट इज taxonomic rank used in the classification of organisms and recognized by nomenclature codes. An order is a group of closely related families
showing definite affinities. It is the correct meaning of a order. An order is a group of closely related families showing definite affinities. म्हणजे समान असणाऱ्या फॅमिली एका गटात गाठल्या जातात त्याला काय म्हटलं जातं? ऑर्डर. ऑर्डर thus is a step above family in taxonomic hierarchy. Members belonging to same order but different families may show very few dissimilarities. Then what is this example? Family Papaveracea, Brassicaceae, Caparidaceae. आता इथं प्रश्न पडतोय, आपल्याला कधीही शब्द ऐकायला गेलेले आहेत. फॅमिली पापावरेसी आपल्याला निदान खसखस तरी माहीत आहे. पॉपमसीड म्हणतो, पपावर सोमनीपेरम, हे त्याचं एक्झाम्पल आहे. ब्रासिकेसी, ब्रासिका, मुळा, मोहरी, हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि तिसरं फॅमिली कप्पॅरिडेसी. कप्पॅरिडेसी आपण वाघाटी खातो, फळं वाघाटीची भाजी. आता या 3 फॅमिली ज्या आहेत त्या वेगवेगळ्या फॅमिली आहेत पण एकाच ऑर्डरमध्ये ठेवलेले. त्याची ऑर्डर आहे परायटेल्स. कशाच्या आधारावरती? विथ द हेल्प ऑफ परायटल प्लासंटेशन. देन व्हॉट इज मीन बाय प्लासंटेशन? अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल्स. म्हणजे त्याच्या ओव्हरीचा टीएस जर घेतला तर त्याचं प्लासंटेशन हे परायटल असतं, म्हणजे बाजूलाच आत सीड्स चिकटलेले असतात आणि मग त्यांचा एकच ग्रुप केलेला आहे, दॅट इज परायटेल्स. अँड ऑल दीज आर डिफरंट 3 फॅमिलीज केप्ट इन द ऑर्डर परायटेल्स. आता दुसरं ॲनिमलचं उदाहरण घेतलं आहे. फॅमिलीज ऑफ डॉग्स अँड कॅट्स दो आर डिफरंट दे बिलॉंग्स टू द सेम ऑर्डर कार्निव्होरा. व्हॉट इज कार्निव्होरा? मांसभक्षी. म्हणजे मांजर आणि कुत्रा या दोघांच्या फॅमिली जरी वेगळ्या असल्या तरी त्यांची ऑर्डर मात्र एकच आहे किंवा कोहर्ट म्हणतो आपण, कार्निव्होरा. देन 4th युनिट ऑफ क्लासिफिकेशन, that is the class. The class is the distinct taxonomic rank of biological classification having its own distinct name. मग त्याची डेफिनेशन इथं आहे पहा. A group of higher taxonomic rank than order. Class is assemblage of closely allied orders. That is, order Carnivora and order Primates belong to the class Mammalia. Mammalia सस्तन प्राणी. आता 2 वेगळ्या ऑर्डर्स आहेत किंवा कोहर्ट्स आहेत. Thus, monkeys, gorillas, then gibbons, these are called as the primates. Monkeys, gorilla, gibbons, these are the primates. And dogs, cats, tigers belongs to the same class. These are the another cohort. Means carnivora and primates. These are different 2 orders or cohorts but belongs to the class Mammalia. This is about the next rank or category. Then next point, division or phylum. आता इथं सुद्धा डिव्हिजन और फायलम असे 2 शब्द वापरलेत. डिव्हिजन हा वनस्पतीसाठी वापरला जातो आणि फायलम हा प्राण्यासाठी वापरला जातो. आता याची व्याख्या काय? द डिव्हिजन इज ए कॅटेगरी कंपोज्ड ऑफ रिलेटेड क्लासेस. म्हणजे समान क्लास जे आहे ते एका गटामध्ये ठेवले जातं, त्याला डिव्हिजन म्हटलं जातं. आता वनस्पतीचं उदाहरण घेतलं आहे पहा. अँजिओस्पर्मी इन्क्लूड 2 क्लासेस, डायकॉटिलिडानी अँड मोनोकॉटिलिडानी. म्हणजे एकदल आणि द्विदल हे 2 वेगवेगळे काय आहेत? सब किंगडम आहेत पण ते एकाच डिव्हिजनमध्ये घेतलेले आहेत, दॅट इज अँजिओस्पर्मी. आता प्राण्याचं उदाहरण घेतलं आहे पहा. इन ॲनिमल क्लासिफिकेशन डिव्हिजन इज ए सब युनिट ऑफ कॅटेगरी और फायलम. मग तिथं फायलम हा शब्द वापरला जातो. देन next unit or category, that is sub kingdom. Different divisions having some similarities form sub kingdom. Example, divisions angiospermy and gymnospermy will be sub kingdom phanerogams or spermatophyta. फॅनरोगॅम्स म्हणजे सपुष्प वनस्पती किंवा स्पर्मॅटोफायटा. स्पर मीन्स सीड्स, फायटा मीन्स प्लांट, सीड ब्रिलिंग प्लांट्स. आणि त्याच्या विरुद्ध क्रिप्टोगॅम्स नॉन फ्लावरिंग
प्लांट्स, जसे वेगवेगळे सब किंगडम केले जातात. आणि मग या सगळ्यांच्या वरचा जो कॅटेगरी आहे ती म्हणजे कोणती? किंगडम. इट इज द हायेस्ट टेक्झॉनॉमिक कॅटेगरी composed of different subkingdoms. Example, phanerogams and cryptogams form the plant kingdom of Plantae. Form the plant kingdom or Plantae. Kingdom Plantae आहे. मग त्याच्यात मुख्य दोन गट करतो आपण, फॅनरोगॅम्स, क्रिप्टोगॅम्स. सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती. आता क्रिप्टोगॅम्समध्ये काय येतं? अल्गी, टेरिडोफाइट्स, ब्रायोफाइट्स, थॅलोफाइट्स. आणि फॅनरोगॅम्समध्ये काय येतं? अँजिओस्पर्म्स अँड जिम्नोस्पर्म्स. दॅट इज प्लांटी विच इन्क्लूड्स ऑल द प्लांट्स व्हाईल ऑल ॲनिमल्स आर इन्क्लुडेड किंगडम ॲनिमालिया. आता इथं सुद्धा पहा, पुस्तक असून सुद्धा पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आहे. किंगडम झालेलं आहे. तर थोडेसे स्मॉल स्पेलिंग मिस्टेक आपण समजावून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने क्लासिफिकेशनच्या काय आहेत? कॅटेगरीज. द टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज वी हॅव कन्सिडर्ड सो फार आर ब्रॉड कॅटेगरीज. Scientists have added subcategories to these in order to place organisms in more scientific manner. You will observe that as we go higher in taxonomical ladder, number of common characters go on decreasing. तर याचं एक्झाम्पल तुम्हाला मी नोट्समध्ये चार्टच्या स्वरूपात दिलेलं आहे, ग्राफ दिलेला आहे. किंवा इथं जर आपण पाहिलं, हा चार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज अँड कोब्रा. तर या दोन्हीमध्ये आपण जर पाहिलं, एका बाजूला त्याची कॅटेगरी लिहिलेली आहे, दिस इज द कॅटेगरी. आणि मग परीक्षेत आपल्याला विचारू शकतात, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ एनी वन प्लांट अँड एनी वन ॲनिमल यू हॅव स्टडीड. किंवा तुम्हाला माहीत असलेलं कुठलं आहे ते. मग पुस्तकात दिलेलं आहे ते चायना रोज अँड कोब्रा. तर अशा पद्धतीनं हे कॅटेगरीज ऑफ क्लासिफिकेशन आपण पाहिलेल्या आहेत. इथं हा मुद्दा संपलेला आहे. आता शेवटची एक ओळ काय म्हटले पहा, इफ वी आर कम्पेअरिंग टू ऑर्गॅनिझम्स दॅट आर रिलेटेड टू ईच अदर ओनली ॲट डिव्हिजन ऑर फायलम लेवल देअर क्लासिफिकेशन मे बिकम डिफिकल्ट. तर आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं असेल तर लोअर सब युनिट जे आहे किंवा स्पेसीज आहे, बेसिक युनिट, तिथून जर पाहिलं तर आपल्याला क्लासिफिकेशन व्यवस्थित स्टडी करता येत. आता शेवटचा एक मुद्दा आपल्याला म्हटलेला आहे पहा, कॅन यू टेल व्हाय हॉर्स अँड ॲश दॅट इज द डॉंकीज आर कन्सिडर्ड टू बी two different species or animals? Because the offsprings which are produced by these two horse and donkeys, they are interbreed, but they are not fertile, they are sterile, they are called as the mule. So आपण स्पेसीची व्याख्या करताना काय सांगितलेलं आहे, they are interbreed with each other and having same ancestors. आता यांचा ॲन्सेस्टर सेम्स आहे, इंटरब्रीड होतात, ऑफस्प्रिंग तयार होतात, पण तयार झालेलं ऑफस्प्रिंग्स डज नॉट गिव्ज राईज द न्यू ऑफस्प्रिंग, हेन्स दे आर considered to be two different species or animals. Then another, make a flow chart showing taxonomic hierarchy. फ्लो चार्ट taxonomic hierarchy तयार करा. तर तुम्हाला नोट्समध्ये दिलेले आहे फ्लो चार्ट हायरार्ची, किंवा इथं आपण हा जो आहे तो फ्लो चार्ट म्हणून खालून वरती घेऊ शकतो. दॅट इज द हिबिस्कस ऑर चायना रोज. इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड द पॉइंट that is hierarchy or categories in hierarchy. We'll stop here. Next time continue about the next point, that is the nomenclature in the third lecture.